नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आयोगाद्वारे वारंवार विचारले जाणारे जे काही प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक पहिला, एका नैसर्गिक संख्येची आणि तिच्या व्यस्त संख्येची बेरीज 50/7 असेल तर ती संख्या कोणती? तुम्ही पाहिल्याबरोबर 7 ला टिक करू शकता. आता तुम्ही म्हणाल की सर उत्तर हे 7 कसं झालं? अंश आणि छेद या स्वरूपात संख्या दिलेली राहणार आहेत, बट छेद मध्ये जी काही संख्या आहेत ती संख्या 99% उत्तर येण्याची पॉसिबिलिटी असते. आता ऍक्च्युली हा पॅटर्न कोणता आहे तो पॅटर्न आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर पॅटर्न मध्ये एक जी संख्या आहे 7 आणि या संख्येचाच व्यस्त स्वरूप म्हणजे 1/7 यांची बेरीज आपल्याला काढायची आहेत. जर या ठिकाणी तिरपा गुणाकार केल्याच्या नंतर 7 7 49 अधिक 1 आणि भागीला 7 म्हणजे ओव्हरऑल 50/7 हे उत्तर असणार आहे. बट पूर्ण कॅल्क्युलेशन करण्याची काहीच गरज नाहीये. अशा टाईपच्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही पाहिल्याबरोबर अंश आणि छेदच्या स्वरूपात दिलेली संख्या जी आहे ती संख्या अंश आणि छेदच्या स्वरूपात असणार. अंश आणि छेदच्या स्वरूपात तर छेद मधलाच आपला उत्तर, तर उत्तर बरोबर 7 हे उत्तर असणार आहे. कारण की पॅटर्न हाच राहतो, पॅटर्न मध्ये कोणत्याच प्रकारचा बदल राहत नाहीत. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक दुसरा. प्रश्न क्रमांक दुसरा पहिल्या प्रश्नाचाच कॉपी पेस्ट आहेत, मायनर चेंजेस आहेत. या जागेवर जी बेरीज आहे ती बेरीज 50/7 आणि दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये बेरीज बरोबर 82/9. पहिल्या एक्झाम्पल मध्ये बेरीज 50/7 तर उत्तर छेद मध्ये असणारी संख्या कोणती? 7. तर 7 या प्रश्नाचा उत्तर. आणि दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये डायरेक्टली तुम्ही मला पाहायला बरोबर सांगाल की सर दुसऱ्या याचं जे उत्तर आहे उत्तर बरोबर 9. का बरं 9? कारण की 9 अधिक 1/9 बरोबर उत्तर यांची बेरीज 9 आणि 9 ची व्यस्त म्हणजे x आणि त्या x ला जर व्यस्त स्वरूपात जर लिहायचं असेल तर 1/x अशा पद्धतीने लिहिल्या जातो. तिरपा गुणाकार जर केला तर 9 9 81 अधिक 1 भागीला 9 81 अधिक 1 82/9 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बट अशा टाईपच्या एक्झाम्पलला डायरेक्टच पाहिल्याबरोबर टिक करायचं म्हणजे अंश आणि छेदच्या स्वरूपात जी काही बेरीज दिलेली आहेत त्या बेरीज मध्ये छेद मध्ये असणाऱ्या संख्येला टिक करायचं. विदाउट कॅल्क्युलेशन तुम्ही टिक करू शकता. दिलेला जो प्रश्न आहे त्या ठिकाणी मराठीमध्ये आहेत आणि सिमिलर तोच प्रश्न साइडला इंग्लिश मध्ये दिलेला आहे. प्रश्न क्रमांक तिसरा. जर कागदाच्या गोळ्यांचे एकूण वजन 45 ग्राम असेल, 6 कागदांच्या म्हणजे 6 कागद एकूण किती आहेत? 6 आहेत. 6 कागदांच्या गोळ्यांचे एकूण वजन बरोबर 45 ग्राम्स असेल तर 1500 ग्राम वजनाच्या कागदापासून अशा किती गोळ्यांची किती संख्या तयार केली जाऊ शकते? म्हणजेच आपल्याला कागदांचे जे गोळे आहेत ते गोळे किती तयार होऊ शकतात हा प्रश्न आहे. बरोबर आहे. म्हणजे एकूण जर बॉक्स स्वरूपात जर सांगायचं झालं तर हा जो बॉक्स आहे या बॉक्समध्ये 6 कागदांच्या गोळ्यांची वजन जे आहे 6 कागदांच्या गोळ्यांचे वजन आपल्याला 45 ग्राम दिलेले आहेत आणि 1,500 ग्रामचे किती कागदाचे गोळे असू शकतात हा एक काढायचं आहे. आता या ठिकाणी हॉरिझॉन्टल वर्टिकलचा वापर करायचा. आता हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल रूल काय आहेत? या 6 पासून हे 45 तयार करता येतो का ते चेक करायचं, किंवा त्या 6च्या पाड्यात 45 येतो का ते चेक करायचं नाही येत. बट 15 आणि 45 15च्या पाड्यात जर 1500ला 15चा जर भाग देतो तर 100चा भाग जातो आणि इथे 15 त्रिक 45 ग्राम. 3चं उत्तर 6 आहेत
म्हणजे 3चा 15 15 1 15 15 त्रिक 45 बरोबर आहेत. म्हणजे उत्तर जे आहेत उत्तर किती आलेलं आहेत उत्तर नाही आहेत 100 ग्राम. म्हणजे भाग दिल्याच्या नंतर 45ला जर 15चा भाग दिला तर भाग हा 3चा गेला आणि 1500ला जर 45ला 15चा भाग 45ला 15चा जर भाग दिला तर भाग कितीचा गेला 3चा गेला आणि 1500ला जर 15चा भाग दिला तर भाग हा 100चा गेला. 3 ग्रामचं उत्तर 6 आहेत. म्हणजे 3चा दुप्पट 6. त्याचप्रमाणे 100चा दुप्पट बरोबर 200. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्न क्रमांक 3 याचं राईट उत्तर आहेत. म्हणजे एकूण 4 बॉक्स पैकी 3 बॉक्स दिलेले आहेत. हॉरिझॉन्टल व्हर्टिकल रूल्सचा वापर करून तुम्ही लवकरात लवकर अशा टाईपच्या एक्झाम्पलला सोडवू शकता. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4. 2 संख्यांचा लसावी 2 संख्या आहेत. त्या 2 संख्यांचा लसावी आहे 420, मसावी आहे 15. त्यापैकी एक संख्या 105 असल्यास दुसरी संख्या कोणती? एक फॉर्म्युला आहे डायरेक्टली. पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी. आता पहिली एक संख्या आपल्याला दिलेली आहे ती संख्या म्हणजेच कोणती आहेत 105 आहेत. पहिली संख्या 105 गुणिला दुसरी संख्या काढायची आहेत. लसावी दिलेला आहे 420, लसावी दिलेला आहे 420 आणि मसावी आहेत 15. आता हा क्वेश्चन मार्क म्हणजे दुसरी संख्या काढायची आहेत. दुसरी संख्या काढण्यासाठी आपण या ठिकाणी जर ट्रॅडिशनल मेथडनी सोडवायचं झालं तर 420 गुणिला 15 भागिला 105. 105 15 7 105. म्हणजे 105ला जर 15चा भाग दिला तर 7चा भाग जातो. 15 7 105 आणि 42 6 साइन 7 42 म्हणजे 6 वर 1 0 म्हणजे या प्रश्नार्थक चिन्हाचं उत्तर बरोबर 60. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं राईट उत्तर आहेत. ऑप्शन क्रमांक 3. लसावी व मसावी या घटकाचे या टाइपचे प्रॉब्लेम हे वारंवार रिपीट झालेले आहेत. आपलं थंबनेलच तुम्ही पाहिलं असेल की थंबनेल मध्ये माय डिअर फ्रेंड वारंवार विचारले जाणारे जे प्रश्न आहेत जे आयोग वारंवार रिपीट करतो हा टाइप जो आहे तो वारंवार रिपीट करतो. पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी. एकूण 4 चलांपैकी 3 चल दिलेलं राहील. एक चल आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल म्हणजेच काढावं लागेल. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5. एक संख्या 4 ने वाढविल्यास तो म्हणजेच ती संख्या 4 12 34 आणि 51 या संख्यांचा लसावी आहे 4 ने वाढवल्याच्या नंतर. तर ती संख्या कोणती? दिलेल्या ऑप्शन मधलंच आपलं उत्तर असणार आहे. आता दिलेल्या ऑप्शन मधलं जर आपलं उत्तर आहे तर प्रत्येक ऑप्शन मध्ये मी 4 ने म्हणजे 4 जोडून घेतो 4 ने वाढवतो. 136 अधिक 4 बरोबर 140. 170 अधिक 4 बरोबर 174. 154 अधिक 4 बरोबर 158 आणि 200 अधिक 4 बरोबर 204 बरोबर 204. ऑप्शन मध्ये ज्या काही संख्या दिलेल्या आहेत त्या संख्यामध्ये 4 जोडल्याच्या नंतर या संख्यांचा भाग गेला पाहिजे. या संख्येचा भाग गेला पाहिजे. म्हणजे ही एक पद्धत आहे ज्या पद्धतीचा आपण अटॅक करून हे प्रॉब्लेम सोडवू शकतो. एकदम सोपी पद्धत आहे. मग आता भाग प्रत्येक संख्येचा द्यायचा का? अजिबात प्रत्येक संख्येचा भाग द्यायचा नाहीत. जर प्रत्येक संख्येचा भाग नाही द्यायचा आहे मग त्या सिच्युएशन मध्ये एकतर तुम्ही डिव्हिजिबिलिटी रूलचा वापर करू शकता. मग डिव्हिजिबिलिटी रूल पेक्षा मी काय करतो सरळ सरळ सर्वात मोठी संख्या चेक करतो. सर्वात मोठी संख्या कोणती आहेत 51 ही सर्वात मोठी संख्या 51 आहेत. दिलेल्या
ऑप्शन पैकी मोठा ऑप्शन चेक करतो. मोठा ऑप्शन कोणता आहे? 204. 204 ला पूर्णपणे 51चा भाग जातो. 51च्या पाड्यात 140 येत नाहीत. 51च्या पाड्यात 174 येत नाहीत. कारण की 3चा जर गुणाकार केला तर 5 त्रिक 15, 154 आणि 4चा गुणाकार जर केला 3, 153 आणि 4चा गुणाकार केला तर 204. म्हणजे 51 ला 4चा गुणाकार केल्याच्या नंतर 204 ही संख्या येणार आहे. तर 204 ला भाग 51चा भाग जातो. बाकीच्या प्रत्येक संख्येचा भाग 100% जाणारच आहेत. तुम्ही साइड बाय साइड क्रॉस चेक करून बघू शकता. तुम्ही म्हणाल की सर तिसऱ्या ऑप्शनला तुम्ही चेकच नाही केलं. तिसऱ्या ऑप्शनला पण 51चा भाग जात नाही. पुन्हा हा प्रॉब्लेम रिपीट करतो. एक संख्या 4ने वाढवल्याच्या नंतर प्रत्येक दिलेल्या ऑप्शन मध्ये 4 4 4 4 4 4 जोडून द्यायचे. जोडल्याच्या नंतर जी काही बेरीज येणार आहे त्या बेरजेला दिलेल्या संख्येपैकी सर्वात मोठी जी संख्या आहे त्या सर्वात मोठ्या संख्येचा भाग ज्या ऑप्शनला जाणार आहे 4 जोडल्याच्या नंतर तोच आपला उत्तर ठरणार आहे. तर कोणत्या ऑप्शनला भाग जातो? ऑप्शन क्रमांक 4चा 4 जोडल्याच्या नंतर. तर या प्रश्नाचं राईट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहेत. ट्रॅडिशनल मेथडनी जर सोडवायचं गेलं मग 2चा भाग द्या, 3चा भाग द्या, भरपूर वेळ जातो. आपल्याला पेपरमध्ये काय करायचं असतो? वेळच वाचवायचा असतो. ज्या वेळेस पेपरमध्ये वेळ वाचला की समजून जायचं की पेपरमध्ये तुमचे अटेम्प्ट जास्त होतील. अटेम्प्ट जास्त झाले याचा सिंपल मिनिंग आहे की तुमचा स्कोर हा जास्त येणार, तुम्हाला जास्त गुण मिळेल. जास्त गुण मिळेल म्हणजे एकदम सिंपल आहे सरळ भाषेत की तुमच्या त्या मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव येणार. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6. एक रेल्वे गाडी प्रश्न क्रमांक 6. एक रेल्वे गाडी 480 किलोमीटर अंतर समान वेगाने प्रवास करते. म्हणजे एकूण अंतर किती आहे? 480. हा पण वारंवार विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांपैकी एक प्रश्न आहे. आयोग भरपूर म्हणजे 5-6 प्रश्न या टाइपचे विचारलेले आहेत. म्हणजे प्रकार एकच आहे पण प्रश्न 5-6 विचार. त्याच्यापैकी हा एक प्रश्न आहे. एक रेल्वे गाडी 480 किलोमीटर समान वेगाने प्रवास करते. 480 किलोमीटर एकूण अंतर आहेत. कोणता तरी एक वेग आहे, त्या वेगाने ती गाडी रेल्वे गाडी ती प्रवास करते. जर तिचा वेग 8 किलोमीटर प्रति तासाने कमी असता तर अंतर कापण्यासाठी तिला 3 तास अधिक वेळ लागला असता. मी काय करतो? कोणता तरी एक ऑप्शन घेऊन घेतो. बरोबर आहे. सुरुवात मी पहिल्या ऑप्शन पासून करतो. मी 2 पद्धत सांगतो हे सोडवण्यासाठी. एक पहिली पद्धत म्हणजे ऑप्शन पद्धत. जर 40चा जर भाग म्हणजे या ठिकाणी अंतर 480 ला 40चा भाग देतो आणि या 480 मधून वजा करतो मी. किती वजा करायचा आहे? 8 वजा करायचा आहे. म्हणजे नवीन जो वेग असणार आहे तो 32. बरोबर आहे की नाही? कारण की सुरुवातीचा वेग जर त्या गाडीचा 40 किलोमीटर प्रति तास आहे तर ती बरोबर वेळेवर पोहोचते. बट त्या गाडीचा वेग जर 8 किलोमीटर प्रति तासाने कमी केला तर त्या गाडीला किती तास जास्त वेळ लागतो? 3 तास जास्त वेळ लागतो. राईट. आता भाग द्या आणि यांचा जर फरक जर 3 तासाचा आला तर आपलं तो उत्तर असणार आहे. बरोबर आहे की नाही? ठीक आहे. आता 0 0 कॅन्सल आणि 12 चौक 48. इथे किती तास लागले? 12 तास लागले. त्याचप्रमाणे 16 दुने 32 आणि 16 त्रिक 48 वर 0 तर 15 तास लागले. सुरुवातीला 12 तास लागत होते. आता जर वेग जर कमी केला तर 15 तास लागत आहे. म्हणजे याचाच अर्थ काय की जर वेग कमी केला, 8नी जर वेग कमी केला तर लागणारा वेळ 15 तास लागत आहे. ऑलरेडी वेळ 12 तास लागत होते. म्हणजे यांच्यामधला जो फरक आहे, यांच्यामधला फरक माय डिअर फ्रेंड, हा फरक किती तासाचा आहे? 3 तासाचा आहे. प्रॉब्लेम मध्ये पण 3च तास दिलं होतं. बरोबर आहे की नाही? ही एक मेथड झाली. कोणती मेथड? ऑप्शन मेथड. म्हणजे ऑप्शन मेथडचा वापर करून तुम्ही सोडू शकता. आता मी दुसरी पद्धत सांगतो. एक फॉर्म्युला मेथड आहे, ऍडव्हान्स यूज ऑफ फॉर्म्युला. मग ऍडव्हान्स यूज ऑफ फॉर्म्युलामध्ये सिमिलर एक्झाम्पलला जर आपल्याला सोडवायचं आहे तर काय करायचं? एकदम ती पण जबरदस्त टेक्निक आहे. अंतर लिहून घ्यायचं 480. लिहिल्याच्या नंतर स्पीड आणि स्पीड मधून वजा करायचं. वजा का बरं करायचं? प्रत्येक जागेवर वजाच करायचं का? नाही, प्रत्येक जागेवर वजा नाही करायचं आहे. या ठिकाणी वेग जो आहे तो कमी
असला असता तर वेगला कमी, म्हणूनच वजा चिन्ह हे कमी आहेत म्हणून या ठिकाणी वजा. इथे 100% गुणाकार म्हणजे ओरिजिनल वेग गुणिला जर कमी तर त्या वेग मधून वजा करायचा आणि इथे असणारी संख्या ती लिहून घ्यायची. इथे अधिक वजा काही राहू, कारण की त्या वेगातला जो फरक आहे, स्पीड मधला फरक, तो स्पीड मधला फरक कितीचा आहे? 8चा आहे. गुणिला एकूण या ठिकाणी लागणारा जो वेळ आहे तो वेळ किती आहे? 3 आहेत. ठीक आहे, याचे 2 फॉर्म्युले, बट आता हा एक फॉर्म्युला जो आहे ॲडव्हान्स यूज ऑफ फॉर्म्युला तो त्याचा वापर करतो मी. डन. तर आता या ठिकाणी एस आणि एस वजा 8 जर तिरपा गुणाकार केला तर 480 गुणिला 8 भागिला 3, कारण की हा भागिला 8 तिरपा केल्याच्या नंतर गुणिला 8 आणि इकडे गुणिला 3 जो आहे तो भागिला 3 होणार आहे. जर 480 ला 3 चा भाग दिला तर 16 त्रिक 48 म्हणजेच 160. 160 चे असे 2 फॅक्टर करतो, 160 चे असे 2 फॅक्टर 40, 160 अगदी बरोबर, 4 चोक 16 गुणिला 8 आणि 40 आणि 8 चोक 32, एक तर 40 आणि दुसरा 32 म्हणजे ओरिजिनल वेग जर 40 आहे तर त्या 40 मधून 8 केल्याच्या नंतरचा वेग हा 32. बट या मेथडचा वापर तेव्हा करायचं ज्यावेळेस आपले फॅक्टरायझेशन कन्सेप्ट क्लिअर आहेत. म्हणजे तुमच्या नॉलेजवर डिपेंड आहे की तुम्हाला ज्या ज्या गोष्टी क्लिअर आहेत त्याचनुसार त्या मेथड जबरदस्त आहेत. बट ऑप्शन मेथड इज अ बेस्ट फॉर दिस एक्झाम्पल. या एक्झाम्पलला सोडवण्यासाठी ऑप्शन मेथड ही जबरदस्त मेथड आहे. त्याचप्रमाणे आता प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6च्या नंतर 7व्या नंबरचा प्रश्न क्रमांक 7. 7वा प्रश्न, 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी. 4 क्रमवार समसंख्या, 4 डब्बे काढून टाकायचे, 4 वर्तुळ काढून टाकायचं. पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. या 4 क्रमवार समसंख्या यांची सरासरी. आता 4 ची सरासरी म्हणजेच मधातली संख्या. इथे कुठेतरी ही सरासरी लिहून घ्यायची. ही सरासरी म्हणजेच किती आहे? 27. लिहिल्याच्या नंतर आता काय करायचं? याच्या नंतरची समसंख्या 27च्या नंतरची समसंख्या 28, 28च्या नंतरची समसंख्या 30, 27च्या आधीची समसंख्या 26, 26च्या आधीची समसंख्या 24. त्यांच्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? 4 समसंख्यापैकी सर्वात लहान समसंख्या म्हणजे 24. ऑप्शन नंबर दुसरा या प्रश्नाचं राईट उत्तर आहे. बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 7चं उत्तर 24 ऑप्शन नंबर 2 मध्ये प्रेझेंट आहे. त्याचप्रमाणे इथे बघा, आतापर्यंत एकूण 7 प्रश्नांचं विश्लेषण मी तुम्हाला दिलेलं आहे जबरदस्त ट्रिकचा वापर करून. आपल्याकडे माय डिअर फ्रेंड, विदर्भ IAS अकॅडमी द्वारे सिंहावलोकन 3.0 आतापर्यंत सिंहावलोकन 1.0 आणि 2.0 ह्या दोन्ही बॅच सक्सेसफुल झालेल्या आहेत. डिमांड ऑन स्टुडंटच्या बेसवर एक सिंहावलोकन 3.0 ही बॅच 14 जानेवारी 2026 पासून चालू होणार आहेत. या बॅच मध्ये एक्सलंट फॅकल्टी तुम्ही या ठिकाणी या बॅनरवर बघू शकता. जर तुम्हाला ही बॅच स्पेशली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड या स्वरूपात असणार आहेत. प्रत्येक सेशन तुमचे लाईव्ह होतील आणि ते सेशन तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये रेकॉर्डेड पण बघू शकता. ही स्पेशली बॅच सिंहावलोकन म्हणजेच राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 ला टार्गेट करून ही बॅच एक लॉन्च करण्याचं प्लॅनिंग अकॅडमीने केलेलं आहे. तर ही बॅच 14 जानेवारी 2026 पासून चालू होणार आहेत, लॉन्च होणार आहे. आणि आपला जो टार्गेट आहे राज्यसेवा टेंटेटिव्ह म्हणजे 21 मे 2026 मध्ये होणार आहेत, या तारखेला होणार आहे. या बॅचच्या संदर्भात जर तुम्हाला काही डाऊट किंवा काही जर विचारायचं असेल रिलेटेड टू फीज, टाइम ड्युरेशन आणि सर किती वेळा आम्ही बघू शकतो, कोणते कोणते शिकवणार आहेत ऑलरेडी या ठिकाणी तर तुम्हाला त्या फॅकल्टींचं एक्सलंट फॅकल्टींचं चेहरा दिलेलाच आहे, नाव पण दिलेलं आहे. तर हा अकॅडमीचा आपला नंबर आहे किंवा डिस्क्रिप्शन मध्ये पण अकॅडमीचे डिटेल्स दिलेले आहेत. त्या डिटेल मधून माहिती काढून तुमच्या ज्या काही क्वेरीज आहेत त्यांचं समाधान करण्याचं काम रिलेटेड नंबर्सवर असणारे फॅकल्टीज करतील. ठीक आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8.
8 वर्षापूर्वी नेहा व रेखा यांच्या वयांचे गुणोत्तर 2:5 होते 8 वर्षापूर्वी. आज त्यांच्या वयांचे गुणोत्तर 1:2 आहे. तर नेहाचे आजचे वय किती? ही तर खतरनाक ट्रिक्स आहेत. ज्या वेळेस वैवारी हा जो घटक असतो, वैवारी या घटकात जर तुम्हाला 2 गुणोत्तर दिलेले आहेत तर 2 गुणोत्तर 2 बरं ठीक आहे, 2 गुणोत्तरला सोडवण्यासाठी एक जबरदस्त टेक्निक सांगतो मी तुम्हाला, कारण की त्या टेक्निकचा वापर करून तुम्ही लवकरात लवकर सोडू शकता. ती टेक्निक कोणती आहे? त्या टेक्निकचा वापर, इथे आपल्याला 2 गुणोत्तर दिलेले आहेत. हा पहिला गुणोत्तर आणि हा दुसरा गुणोत्तर. या 2 गुणोत्तर मध्ये किती वर्षाची गॅप आहे? गुणोत्तर मध्ये एक 8 वर्षापूर्वीचा गुणोत्तर दिलेला आहे आणि एक आजचं गुणोत्तर दिलेलं आहे. आजचं गुणोत्तर आणि 8 वर्षापूर्वीच्या गुणोत्तर मध्ये 8 वर्षाची गॅप आहे. ज्या ऑप्शनला 8चा भाग जातो तो आपलं उत्तर असणार आहे. 8चा भाग 20ला जात नाही, 8चा भाग 22ला 25ला जात नाही, 8चा पूर्ण भाग निशेष भाग 24ला जातो. म्हणजे 8च्या पाड्यात येणारी संख्या, ती संख्या कोणती आहे? 24 आहे. म्हणजेच या ठिकाणी नेहाचे आजचे वय 24 वर्ष असणार आहे. विदाउट थिंकिंग, विचार न करता तुम्ही टिक करू शकता. जबरदस्त टेक्निक आहे. या टेक्निकचा वापर करून अशा टाइपच्या गुणोत्तरच्या एक्झाम्पलला सोडवायचं. सर प्रत्येक एक्झाम्पल सुटणार का? नाही. 80% एक्झाम्पल गुणोत्तरची ही एक टेक्निक आहे. एकूण 3 टेक्निक आहे. तर या पहिल्या नंबरच्या टेक्निकचा वापर करून मी सोडून दिलेला. आता दुसऱ्या एक्झाम्पलची मदत घेतो मी. एक्झाम्पल नंबर 9. एका व्यक्तीचे आजचे वय त्याच्या आईच्या आजच्या वयाच्या 2/5 इतके आहे 8 वर्षानंतर. एकतर आजच्या वयाचं गुणोत्तर म्हणजे अंशाने छेद म्हणजे हा गुणोत्तरच होतो. A/B A/B, आईचं वय आणि त्या व्यक्तीचं वय. 8 वर्षानंतर त्याच्या आईच्या त्या वेळेच्या वयाच्या 1/2 म्हणजे स्टार्टिंगचा आजचा गुणोत्तर 2:5 आणि 8 वर्षानंतरचा गुणोत्तर 1:2. या 2 गुणोत्तर मध्ये किती वर्षाची गॅप आहे? 8 वर्षाची गॅप आहे. हा बघा 8 वर्षाची गॅप. मग जर 8 वर्षाची गॅप आहे, ज्या ऑप्शनला 8चा निशेष भाग जातो म्हणजे 8च्या पाड्यात येणारा ऑप्शनच आपला उत्तर असणार आहे. तर 8च्या पाड्यात 70 येत नाही, 8च्या पाड्यात 60 येत नाहीत, 8च्या पाड्यात 40 येतो, 62 येत नाही. विदाउट थिंकिंग, विदाउट कॅल्क्युलेशन, ओनली लॉजिक विथ मॅजिकच्या बेसवर तुम्ही सोडवू शकता. आणि प्रत्येक प्रॉब्लेम तुम्ही आतापर्यंत जवळपास 9व्या नंबरचा प्रश्न चालू आहे. तर 8 हे प्रत्येक प्रॉब्लेम PYQ आहेत. तांत्रिक सहाय्यक मुख्य परीक्षा 2011 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. त्याचप्रमाणे ASO मुख्य परीक्षा 2020 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 10. श्यामचे आजचे वय त्याच्या आईच्या वयाच्या 2/5 पट आहेत. श्यामचे आजचे वय त्याच्या आईच्या वयाच्या 2/5 पट आहेत. 8 वर्षानंतर त्यांच्या आईच्या वयाचे निम्मे असेल. 8 वर्षानंतर म्हणजे आजचा गुणोत्तर 2:5 दिलेला आहे. नंतर 8 वर्षानंतरचा गुणोत्तर निम्मे म्हणजे 1:2 असणार 8 वर्षानंतर. तर श्यामच्या आईचे आजचे वय किती? 2 गुणोत्तर मध्ये किती वर्षाची गॅप आहे? 2 गुणोत्तर मध्ये 8 वर्षाची गॅप आहे. ज्या ऑप्शनला 8चा भाग जातो तो आपला उत्तर असणार आहे. निशेष भाग म्हणजे 8च्या पाड्यात येणारा ऑप्शन. 8च्या पाड्यात 39 येत नाहीत, 8च्या पाड्यात 40 येतो, 8×48 आणि 51 येत नाहीत. सर उत्तर 2 तर राहणार नाहीत. तुम्ही विचार केलं ते बरोबर आहे तुमचं. मग अशा कंडिशन मध्ये आपल्याला कोणाचं वय काढायचं आहे? श्यामच्या आईचं वय काढायचं आहे आणि ते पण आजचं वय काढायचं आहे. आजच्या वयाच्या गुणोत्तर मध्ये श्यामची आई, आजच्या वयाच्या गुणोत्तर मध्ये श्यामची आई गुणोत्तर मध्ये 5ची आहे. मग 5चा भाग
40 ला जातो, 5चा भाग 48 ला जात नाही, म्हणजेच हा तिसरा ऑप्शन कॅन्सल. ऑलरेडी पहिला आणि चौथा ऑप्शन कॅन्सल करण्यात आले होते. तिसरा कॅन्सल केल्याच्या नंतर आपल्याकडे एकच ऑप्शन राहिला, तो म्हणजेच कोणता? दुसऱ्या नंबरचा ऑप्शन, तो उत्तर असणार आहे. जबरदस्त टेक्निक आहे ती. लॉजिक विथ मॅजिक म्हणजे ऑप्शन पद्धत, एकतर गुणोत्तरचा फरक आणि सोबत जर गुणोत्तर मध्ये जो काही वर्षाचा फरक आहे जर दोन ऑप्शन मध्ये जात असेल तर त्या कंडिशन मध्ये काय करायचं आहे? गुणोत्तरची मदत घ्यायची. नक्कीच तुम्ही सोडवता येणार तुम्हाला. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 11. हरप्रीत आणि गुरुप्रीत यांच्या वयाचे गुणोत्तर 11:9 आहे. दोन व्यक्ती आहेत, हरप्रीत आणि गुरुप्रीत. 15 वर्षापूर्वी त्यांचे वयाचे गुणोत्तर 4:3 होते, म्हणून गुरुप्रीतचे आजचे वय किती? या दोन गुणोत्तर मध्ये किती वर्षाची गॅप आहेत? गुणोत्तर मध्ये एकतर आपल्याला आजच्या वयाचे गुणोत्तर दिलेले आहेत 11:9 आणि 15 वर्षापूर्वीचा गुणोत्तर दिलेला आहे 4:3. म्हणजे दिलेल्या दोन गुणोत्तर मध्ये 15 वर्षाची गॅप आहे. दिलेल्या ऑप्शनला, ज्या ऑप्शनला 15चा निशेष भाग जातो तो आपला उत्तर असणार आहे. 15चा भाग 55 ला जात नाही, 15चा भाग 40 ला जात नाही, 15चा भाग 45 ला जातो आणि 15 दुने 30. म्हणजे दोन ऑप्शन मध्ये आपल्याला प्रॉब्लेम झालेला आहे. मग त्यावेळेस आपल्याला ज्या व्यक्तीचं वय काढायचं आहे त्या व्यक्तीच्या गुणोत्तरची मदत घ्यायची. मग आपल्याला ज्याचं वय काढायचं आहे, गुरुप्रीतचे आजचे वय काढायचे आहेत. गुरुप्रीत आजच्या गुणोत्तर मध्ये 9चा आहेत. ज्या ऑप्शनला 9चा भाग जातो, जे आपल्याकडे दोन बाकी शिल्लक राहिलेले आहेत, 9चा भाग 30 ला जात नाहीत. 9×5 45, 45 ला भाग जातो, म्हणजे 45 या दिलेल्या 11व्या नंबरच्या प्रश्नाचं राईट उत्तर ठरणार आहेत. जबरदस्त टेक्निक आहेत. या टेक्निकचा वापर करून गुणोत्तरचे एक्झाम्पल तुम्ही लवकरात लवकर सोडू शकता. PYQ लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न, हे वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न आहेत. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12. 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्ष आहेत. मला वाटतं की प्रत्येक ऑप्शन मध्ये 72च असणार. बेरीज करून टाइमपास करायचं नाही. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4, 6, 7 असे होते. 7 वर्षापूर्वीचा गुणोत्तर दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर तर त्यांचे आजचे वय किती? आजचे वय काढायचे आहेत. मग आजचे वय काढायचे आहे, गुणोत्तर 7 वर्षापूर्वीचं दिलेलं आहे. काय करायचं? दिलेल्या ऑप्शन मधून 7 गुणोत्तर कडे जायचं. मग गुणोत्तर कडे जर घेऊन जायचं आहे, आजचं वय आहे, पहिल्या व्यक्तीला मी A नाव देतो, दुसऱ्या व्यक्तीला मी B नाव देतो आणि तिसऱ्या व्यक्तीला मी C नाव देतो. पहिला जो व्यक्ती आहे तो पहिला व्यक्ती आज 20 वर्षाचा आहे. मग 7 वर्षापूर्वी हा व्यक्ती 13 वर्षाचा असणार. मग 13ला 7 वर्षापूर्वीच्या गुणोत्तर मध्ये पहिला व्यक्ती जो आहे तो 4चा आहे. मग 13ला 4चा भाग जातो का? नाही जात, म्हणजेच पहिल्या नंबरचा ऑप्शन कॅन्सल. दुसऱ्यामध्ये 22 मधून 7 जर गेले तर 15 उरले, 15ला 4चा भाग जात नाही, म्हणजे दुसरा ऑप्शन कॅन्सल. तिसऱ्या ऑप्शन मध्ये पहिला व्यक्ती आजचं वय पहिल्या व्यक्तीचं 19 वर्ष आहेत. 19 मधून जर 7 काढले तर 12 उरले, 12 4च्या पाड्यात येते, म्हणजे तिसरा उत्तर. तुम्ही मला सर चौथा पण चेक करून द्या. 17 मधून जर 7 गेले 10 उरले, 10 4च्या पाड्यात येत नाही, म्हणजेच पहिल्या संख्यावरूनच तुम्ही एकदम शॉर्टकट मध्ये या प्रश्नाचं उत्तर टिक करू शकता. एकदम ट्रॅडिशनल मेथडचा वापर करायचा नाही. पारंपरिक पद्धतीने जर सोडवायला जर गेले तर भरपूर वेळ लागतो. म्हणजेच मी काय केलेलं या ठिकाणी, आपल्याला एकतर त्यांच्या वयाची बेरीज दिलेली होती, बेरीज बरोबर जे आहे ते बेरीज बरोबर 72 वर्ष, आणि 7 वर्षापूर्वीचा जो गुणोत्तर दिला होता तो 7 वर्षापूर्वीचा गुणोत्तर. तर या ठिकाणी जे बेरीज पहिला जो व्यक्ती आहे, पहिला व्यक्ती 7 वर्षापूर्वीच्या गुणोत्तर मध्ये 4 वर्षाचं पडून घे तुम्ही, 4 वर्षात जर आहे. आता दिलेल्या ऑप्शन मधून पहिल्या संख्येमधून जर 7 वजा केल्याच्या नंतर जी काही संख्या येणार आहे त्या संख्येला 4चा भाग ज्या ऑप्शन मध्ये जातो तो आपला उत्तर ठरणार आहे. इथे जर 7 वजा जर केलं तर या ठिकाणी 13, 13ला
4चा भाग जात नाही, 4च्या पाड्यात येत नाहीत. नंतर 7 वजा जर केलं तर 15, 15 4च्या पाड्यात येत नाही. 17 मधून 7 गेले तर 10, 10 4च्या पाड्यात येत नाही. आणि 19 मधून 7 जर गेले तर 12, 12 4च्या पाड्यात येतो, निशेष भाग जातो, 4 त्रिक 12. म्हणजे तिसऱ्या नंबरचा ऑप्शन या प्रश्नाचं राईट उत्तर ठरणार आहे. जबरदस्त टेक्निक आहे. संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2023 मध्ये हा प्रश्न 2-3दा रिपीट झालेला आहे. म्हणजे वारंवार विचारण्यात येणारे जे काही प्रश्न आहेत ते आजच्या सेशन मध्ये आपण कव्हर करत आहे. नंतरचा इथे बघा, एमपीएससी राज्यसेवा तांत्रिक सेवा पत्रिक संयुक्त गट क गट ब तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांकरिता उपयुक्त क्लास नोट्स, अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था या सब्जेक्टची क्लास नोट्स ची तिसरी आवृत्ती जी आहेत, थर्ड एडिशन ज्याला आपण म्हणतो, थर्ड एडिशन अकॅडमीने लॉन्च केलेली आहे. या बुक संदर्भात तुम्हाला काही माहिती लागल्यास दिलेल्या अकॅडमीचे 2 नंबर आहेत, 2-3 नंबर आहेत. या नंबरवर तुम्ही कॉल करून सविस्तर माहिती घेऊ शकता. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13. आता प्रश्न क्रमांक 13 वेग किती दिलेले आहेत? प्रश्न क्रमांक 13 मध्ये 54 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राफ पोल ओलांडते, तर ट्रेनची लांबी काढायची आहे. ट्रेनचे कोणतेही प्रॉब्लेम 4 बॉक्सनी सोडवण्यात येतात. ती 4 बॉक्सचा वापर कसं करायचं ते सांगतो. हे 4 बॉक्स आहेत. आता या 4 बॉक्स मध्ये एका दुसऱ्या ऑब्जेक्टला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ किती सेकंद लागते? 9 सेकंद. इथे 9 सेकंद लिहायचं. 9 सेकंद लिहिल्याबरोबर या ठिकाणी 36 सेकंद लिहायचं. याचा एक डिटेल व्हिडिओ आहे, ट्रेन विदर्भ IAS अकॅडमी बाय चव्हाण सर. जर दिलीप सर जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला हे मिळून जाणार. त्या ठिकाणी मी डिटेलमध्ये आता इथे ठळक घेतो. ठीक आहे. 9 सेकंद आहे म्हणूनच मी टायमिंग म्हणजे हा पहिल्या नंबरचा बॉक्स हा टाइमचा बॉक्स असणार आहे. हा पण टाइमचा बॉक्स. नंतरचा हा डिस्टन्सचा बॉक्स, हा पण डिस्टन्सचा बॉक्स. तर टाइम 9 सेकंद आणि टाइम इथे 36 सेकंद. दिलेल्या वेगात काय करायचं, जर 36 सेकंद दिलेला आहे तर इथे 0 गुणाकार म्हणजे 10चा गुणाकार करायचा. 54 ला 10चा गुणाकार म्हणजे 540. एकूण आपल्याला किती बॉक्सेस दिलेले आहेत? तर एकूण बॉक्सेस 4 पैकी 3. एक बॉक्स काढायचा आहे. मग तो बॉक्स जर काढायचा आहे 36 पासून 9 सेकंद बनवण्यासाठी या 36 ला कितीचा भाग द्यावा लागेल? 4चा भाग. मग त्याचप्रमाणे 540 ला 4चा भाग द्या. कितीचा भाग? 4चा भाग. 4 1 4 उरले 2, समोरचे 4 म्हणजे 24. 4 सकम 24. 4 1 4 नाही 4 1 4 उरला 1 उरला म्हणजे 14 झालेले आहेत. 4 त्रिक 12. 14 मधून 12 जर गेले तर 2 उरले, समोरचा 0. 4 5 20. 135 डिस्टन्स जे आहे ते मीटर, कारण की सेकंद मध्ये लिहिल्याच्या नंतर हे मीटर मध्ये राहते, हा भाग पण मीटर मध्ये राहतो. याच्या संदर्भात तुम्हाला डिटेल व्हिडिओ बघावा लागेल, नक्की समजणार. कारण की ते मी एकूण 4 बॉक्स पैकी सुरुवातीचे 2 बॉक्स पुन्हा सांगतो, नाही पाहिलं तरी चालेल, फक्त आता फुल कॉन्सन्ट्रेशन ठेवा तुम्ही, नक्की समजणार तुम्हाला. हे 2 बॉक्सेस हे टाइम रिलेटेड बॉक्स असतात आणि हे अंतर रिलेटेड बॉक्स असतात, म्हणजे डिस्टन्स राहतो. आता जर या ठिकाणी ओरिजिनल रेल्वेचा जी स्पीड आहे ती स्पीड कितीची आहे? 54 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राफ पोलला ओलांडते. ज्यावेळेस ट्रेन एका पोलला ओलांडते तर स्वतःच्या लांबीला ओलांडते. 9 सेकंद मध्ये स्वतःच्या लांबीला ओलांडते, म्हणजे 135 ही रेल्वेची लांबी येणार आहे. रेल्वेची लांबी बरोबर किती? रेल्वेची लांबी बरोबर 135 मीटर. कारण की 9 सेकंद मध्ये एखाद्या पोलला ओलांडते म्हणजे स्वतःच्या लांबीला ओलांडते, अशी त्याचे की पॉइंट्स आहेत. राईट. तर 9 सेकंदचं उत्तर काढायचं आहे. जर 9 सेकंद मध्ये जर ओलांडते तर इथे 36 सेकंद 36 पाठच करून ठेवायचं. इथे तर एक 1 तास येणार किंवा 60 मिनिट येणार किंवा मग सेकंद येणार, हे याच्यावर डिपेंड आहे. या बॉक्सवर हा बॉक्स डिपेंडेंट आहे. इथे सेकंद आहे तर सेकंद मध्ये लिहायचं, इथे मिनिट आहे तर मिनिट मध्ये लिहायचं. म्हणजे सेकंद आहे तर 36 सेकंद लिहा, मिनिट आहे तर 60 मिनिट लिहा. इथे जर मिनिट आहे, तास आहे तर इथे तास लिहा. जर सेकंद मध्ये लिहिलेलं आहे तर दिलेल्या स्पीडवर डायरेक्ट 0 लावून द्यायचा.
म्हणजे 54 वर 0 लावल्याच्या नंतर 540. आता 3 बॉक्सेस तुम्हाला समजलेले, पहिला, दुसरा आणि तिसरा, नंतर चौथा. आता या बॉक्स पासून हा बॉक्स तुम्ही बनवू शकता का हे चेक करायचं. म्हणजे कोणत्या तरी संख्येला भाग दिल्याच्या नंतर ही संख्या तयार होते का चेक करायचं. 36 ला 4चा जर भाग दिला तर भाग हा 9चा जातो. मग त्याचप्रमाणे 540 ला जर 4चा भाग दिल्याच्या नंतर 135 चा भाग जातो. ज्या वेळेस एखाद्या पूलला रेल्वे गाडी ओलांडते तर स्वतःच्या लांबीला ओलांडते, म्हणजे त्या रेल्वे गाडीची लांबी बरोबर किती आहे, 135 मीटर. विदाउट फॉर्म्युला फ्री कंटेन आहे, कुठेच फॉर्म्युल्याचा वापर न करता तुम्ही सोडू शकता. तर ऑप्शन नंबर 3 प्रश्न क्रमांक 13चं राईट उत्तर आहे. आणि हा रिसेंटली म्हणजे आताच 2022-2025 म्हणजे मागच्या वर्षी दुसऱ्या महिन्यात 2 तारखेला झालेल्या पेपरचा हा एक्झाम्पल आहे. आणि हा संयुक्त गट ब पूर्व परीक्षा मध्ये विचारण्यात आलेला हा एक्झाम्पल आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट, कारण की या पेपरमध्ये सिमिलर, या पेपरमध्ये एकूण 2, या पेपरमध्ये इथे बघा 2 प्रश्न, हा एक प्रश्न विचारण्यात आला होता आणि हा दुसरा पण प्रश्न विचारण्यात आला होता. हा दुसरा प्रश्न त्याच पेपरमध्ये. एकूण 4 बॉक्स आपल्याला किती ड्रॉ करायचे, 4 बॉक्सेस. आता या 4 बॉक्सेसमध्ये एकूण बॉक्सेस किती करायचे आपल्याला, 4 बॉक्सेस ड्रॉ करायचे आहेत. ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक आगगाडी एक प्लॅटफॉर्मला किती सेकंदात ओलांडते, ते सेकंदात ओलांडते. प्लॅटफॉर्मला एक आगगाडी प्लॅटफॉर्मला सेकंदात ओलांडते, सेकंद नाही दिलेले आहेत. ठीक आहे. 80 किलोमीटर जर मी 36 सेकंद तर 80 वर 0चा वापर करावा लागेल. मागच्या एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगितलं आहे. तर 72 सेकंद मध्ये ओलांडते. इथे मिसमॅच आहे कुठेतरी, 72 सेकंद असणार, 72 सेकंद मध्ये ओलांडते. आता 72 सेकंद मध्ये जर ओलांडते म्हणजेच एक त्या रेल्वे गाडीचा स्पीड आहे 80 किलोमीटर प्रति तास. जाणारी रेल्वे गाडी 700 मीटर लांबीची आहे, तर एका प्लॅटफॉर्मला 72 सेकंद मध्ये ओलांडते. तर प्लॅटफॉर्मची लांबी किती आहे, काय करायचं. एकूण 3 बॉक्सेस पैकी आपल्याला 4 बॉक्सेस पैकी 3 बॉक्स दिलेला आहे. 72 36चा डबल, तर 800चा डबल बरोबर 1600. ज्यावेळेस आगगाडी एखाद्या प्लॅटफॉर्मला, दुसऱ्या रेल्वेला, टनलला, ब्रिजला, बिल्डिंगला, इमारतला ओलांडते तर ती स्वतःच्या लांबीच्या सोबत, म्हणजेच रेल्वेची लांबी किती आहे 700 अधिक त्या प्लॅटफॉर्मच्या लांबीला ओलांडते. म्हणजे 1600 मधून 700 जर गेले तर बाकीचे किती उरले, 900. म्हणजे 900 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं राईट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक कोणता, 14. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 15. 4 बॉक्सेसचा वापर करून रेल्वेचा एक्झाम्पल तुम्ही सोडू शकता. एकूण 4 बॉक्सेस. आता ज्या वेळेस आगगाडी म्हणजे स्पीड, डायरेक्शन ज्याला आपण मराठीमध्ये दिशा म्हणतो, डायरेक्शन म्हणजे दिशा, जर अपोजिट डायरेक्शन आहेत म्हणजे विरुद्ध दिशा किंवा सेम डायरेक्शन मध्ये वजा, अपोजिट डायरेक्शन मध्ये प्लस. आता वजा प्लस कशाचं करायचं आहे, वजा आणि प्लस स्पीडचा करायचा आहे. जर अपोजिट डायरेक्शन आहे, 2 रेल्वे गाडी एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन येत आहे, तर ते एकमेकांना किती मिनिटात, सेकंदात किंवा तासात ओलांडेल. तर या ठिकाणी म्हणजेच अपोजिट हे बेरीज आणि वजाबाकी हे कशाची करायची आहे, स्पीड. म्हणजे आपल्याकडे 2 स्पीड असणार. आता या कन्सेप्टच्या बेसवर इथे बॉक्सेस मी फिल करून दाखवतो. जर रेल्वेचा वेग 63 किलोमीटर प्रति तास, तर रेल्वेच्या जाण्याच्या विरुद्ध दिशेने 3 किलोमीटर तास, रेल्वेच्या जाण्याच्या दिशेने, विरुद्ध नाही, रेल्वेच्या जाण्याच्या दिशेने म्हणजे सेम डायरेक्शन. जर डायरेक्शन सेम आहे त्या कंडिशन मध्ये
स्पीडचा काय करायचं, वजाबाकी करायची. जर स्पीडची वजाबाकी केली तर 63 मधून 3 गेल्याच्या नंतर 60 किलोमीटर प्रति तास हे नवीन वेग येणार आहेत. मग या नवीन वेगमध्ये इथे काय करायचं, हा जो नवीन वेग आहेत, नवीन वेग आपल्याला एकूण 500 मीटर लांबीची रेल्वे आहे आणि ते एका व्यक्तीला ओलांडते. म्हणजे याचाच अर्थ काय, व्यक्तीला ओलांडते याचा अर्थ आहे की माय डिअर फ्रेंड, म्हणजेच ती स्वतःच्या लांबीला ओलांडते. म्हणजे रेल्वेची लांबी किती दिलेली आहेत, 500 मीटर. नंतर 60 वर शून्याचा वापर केल्याच्या नंतर 636 उत्तर आहे. 2 शून्य 2 शून्य कॅन्सल केल्याच्या नंतर जर 6 ला 6 चा गुणाकार केला तर 36. मग त्याचप्रमाणे 5 ला पण 6 चा गुणाकार करा, 6 पंचे 30. म्हणजेच त्या मनुष्याला, त्या व्यक्तीला ओलांडण्यासाठी किती सेकंद लागणार आहे, त्या रेल्वेला एकूण किती सेकंद लागणार आहे, तर 30 सेकंद लागणार आहेत. ऑप्शन नंबर दुसरा या प्रश्नाचं राईट उत्तर आहे. फक्त एक ॲडिशनल पॉइंट हा लक्षात ठेवायचा आहे की डायरेक्शन जर सेम डायरेक्शन आहे, म्हणजे विरुद्ध दिशेने जर दिलेला आहे तर वेगेचा काय करायची, बेरीज करायची. आणि जर डायरेक्शन सेम डायरेक्शन आहे, अपोजिट डायरेक्शन मध्ये बेरीज करायची आणि सेम डायरेक्शन मध्ये वजाबाकी करायची. तर इथे सेम डायरेक्शन रेल्वेच्या जाण्याच्या दिशेने, म्हणजेच एका दिशेने, म्हणजे सेम डायरेक्शन, म्हणूनच 63 मधून 3 वजा केल्याच्या नंतर नवीन जो वेग येणार आहे त्या वेगच्या बेसवर हे बॉक्सेस फिल करायचे. त्याचप्रमाणे नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 16. बॉक्सेस 4च राहणार. रेल्वेचा कोणताही एक्झाम्पल तुम्ही 4 बॉक्सेसच्या बेसवर नक्कीच सोडू शकता. ठीक आहे. तर एकूण बॉक्सेस किती, 4 बॉक्सेस. एकूण बॉक्सेस 4. आता या 4 बॉक्सेस पैकी 270 मीटर लांबीची एक आगगाडी, म्हणजे एका आगगाडीची लेंथ आहे 270 मीटर लांबीची एक आगगाडी ताशी 120 किलोमीटर वेगाने धावते व विरुद्ध दिशा म्हटल्याबरोबर 120 अधिक 80 बरोबर 200 किलोमीटर प्रति तास. आणि जर मी शून्याचा वापर करतो तर 2000 मीटर किती सेकंद मध्ये, 36 सेकंद मध्ये. याचा एक डिटेल व्हिडिओ आहे तो बघायचा. 36 सेकंद मध्ये. त्याचप्रमाणे ओलांडण्यासाठी, दुसऱ्या गाडीस ओलांडण्यासाठी 9 सेकंद लागते. तर माय डिअर फ्रेंड 36 पासून 9 म्हणजे कितीचा भाग, 4चा भाग. इथे पण 2000 ला जर 4चा भाग दिला, 4चा भाग, तर भाग 500चा. ज्या वेळेस एक रेल्वे एक आगगाडी दुसऱ्या आगगाडीला ओलांडते तर स्वतःच्या लांबीच्या सोबत त्यांची पण लांबी ओलांडते. म्हणजे या 500 मीटर मध्ये 2 आगगाडीची लांबी आहे. तर एक आगगाडी 270ची तर दुसरी आगगाडी 230 मीटरची. ज्या ऑप्शन मध्ये आहे तो ऑप्शन टिक करून द्यायचा. कोणत्या ऑप्शन मध्ये आहे, तर ऑप्शन क्रमांक पहिला. पूर्ण PYQ. ह्या 4च कन्सेप्ट आहे. रेल्वे या घटकामध्ये वारंवार विचारण्यात येणारे ह्या 4 कन्सेप्ट. या 4 कन्सेप्टचा वापर करून तुम्ही जबरदस्त लवकरात लवकर सोडू शकता. राईट. नेक्स्ट एक्झाम्पल, प्रश्न क्रमांक 17. एका शेतात काही मेंढ्या व काही मेंढपाळ आहेत. मेंढ्या व मेंढपाळ यांच्या पायांची एकूण संख्या, मेंढ्याला 4 पाय असणार आहे. त्या मेंढ्याला मी X कन्सिडर करतो. आणि मेंढपाळला मी Y कन्सिडर करतो. ठीक आहे. हे माझं कन्सिडरेशन आहे. मेंढ्या व मेंढपाळ यांच्या पायांची संख्या, मेंढ्याला 4 पाय असतात तर 4x अधिक मेंढपाळला 2 पाय असतात म्हणजे मनुष्य 2y बरोबर 98. जर 2चा जर भाग दिला तर या ठिकाणी 2x अधिक y बरोबर 49. हा पहिल्या नंबरचा इक्वेशन. त्यांच्या डोक्यांची संख्या 26. मेंढ्या आणि मेंढपाळला डोकं एकच असणार आहे की मेंढ्याला 2 डोकं पाहिलं तुम्ही, असं नसते बरं, एकच. ठीक आहे. म्हणजे x अधिक y बरोबर 26. इक्वेशन नंबर 2. आपल्याला काढायचं काय आहे, एक सामायिक समीकरण च्या कन्सेप्टचा वापर करून हा एक्झाम्पल सोडवायचा आहे. एक सामायिक समीकरण. हे 2 इक्वेशन, या इक्वेशनला कट करायचं. कट केल्याच्या नंतर
तर त्या ठिकाणी मेंढ्या व मेंढपाळ यांची प्रत्येकी संख्या किती? ठीक आहे. आता हे वाय वाय जर कॅन्सल झालं, एक्स वजा वजा वजा, तर एक्स बरोबर 49 मधून म्हणजे 9 मधून जर 6 गेले तर 3 उरले आणि 2 23. एक्सचं उत्तर 23. ऑप्शन क्रमांक पहिला 23 इथे जर पुट केलं तर y बरोबर 26 मधून 23 जर गेले तर y बरोबर किती राहणार आहे? तर 3 राहणार आहेत. म्हणजेच मेंढ्या आहे 23 आणि मेंढपाळ आहेत 3. एकदम हाही प्रश्न वारंवार रिपीट झालेला आहे. 2-3 म्हणजेच इथे फक्त स्ट्रक्चर बदललेलं आहे. बकऱ्या, त्या मेंढ्याच्या जागेवर बकऱ्या राहतो, असे वेगवेगळे गायी असतात, राईट. तर असा हा प्रकार बदलतो. बेसिकली ओव्हरऑल जर पाहिलं तर पॅटर्न हेच आहेत. म्हणजे एकूण आजच्या सेशनमध्ये 17 प्रश्नांवर आपण डिस्कशन केलेलं आहे, जे मोस्ट इम्पॉर्टंट पैकी आहेत. कारण की वारंवार रिपीट होणारे जे प्रश्न आहेत त्याच्यामधूनच जर रिपिटेशनचा प्रकार वाढला तर तेच प्रश्न येण्याची पॉसिबिलिटी असते. नक्कीच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटच्या सेक्शनमधून तुमची डिमांड तुम्ही कमेंट करू शकता. तर इथे आज आपण थांबूया.